सकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत मी उठते. त्यानंतर मग एक ग्लास कोमट पाणी पिते प्लेन किंवा कधी-कधी त्यामध्ये थोडंसं साजूक तूप घालते आणि ते पिते. कॉन्स्टिपेशन होत नाही त्यामुळे. त्यानंतर इथे काही ड्रायफ्रुट्स मी रात्रीचे भिजायला घातलेले असतात डेली. सो जे काही अवेलेबल आहेत माझ्याकडे ते भिजायला घातलेले ते खाते. त्यानंतर आज माझ्याकडे इथे हा जो बाहेरून म्हणजे विकत आणलेला होता खारीक खोबऱ्याचा लाडू तो होता. सो तो खाल्ला. अदरवाईज मी बनवून ठेवलेला आहे घरी ड्रायफ्रूटचे लाडू. सो त्यातला एखादा खाते. आणि त्यानंतर जो काही ब्रेकफास्ट असेल आपल्याकडे पोहे, उपीट, शिरा, ओट्स त्यापैकी काहीतरी एक खाते. त्यानंतर एखादं सीझनल फ्रूट कोणतंही. त्यानंतर आज माझ्याकडे इथं दुपारच्या जेवणासाठी बेसनपोळी, बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी असं होतं. आणि त्यासोबत मी जो घरी बनवलेला लाडू आहे ड्रायफ्रुट्सचा शेंगदाणे वगैरे घालून सो तो मी खाल्ला. त्यानंतर कुठलंही एक सीझनल फ्रूट खाते दुपारी 3-3:30च्या दरम्यान. सो आता छान फ्रेश अशा स्ट्रॉबेरी झालेल्या आहेत. सो त्या खाल्ल्या. त्यानंतर 5 वाजता एक चहा वगैरे घेते आणि डिरेक्टली मग संध्याकाळी आज आज मी इथं जेवणात माझ्याकडे खिचडी बनवली होती. सगळ्या व्हेजिटेबल्स घालून वाटाणा, गाजर, बटाटा, बीन्स वगैरे वगैरे. सो असं होतं माझं रुटीन.